मुंबई बीजेपी अध्यक्ष अमित साटम ने किया नाला सफाई का दौरा। बीएमसी के अधूरे कार्यों से नाखुश दिखे। स्थानीय नगर सेवक आशा मराठे व महादेव शिवगण सहित कई बीजेपी पदाधिकारी भी रहे मौजूद। मॉनसून जल्द आने वाला है, इस दौरान जगह जगह पानी न भर जाए, इसी के मद्देनजर मुंबई बीजेपी अध्यक्ष अमित साटम और उपनगर के सह पालक मंत्री मंगल प्रभात लोढ़ा ने स्थानीय नगर सेवक आशा मराठे व महादेव शिवगन और बीएमसी के अधिकारियों सहित चेंबूर के नाला सफाई का जायजा लिया। इस दौरान नाली की अधूरी सफाई देखकर उन्होंने बीएमसी अधिकारियों के समक्ष नाराजगी व्यक्त की। वहीं एम वेस्ट वार्ड की प्रभाग समिति अध्यक्ष नगर सेविका आशा मराठे और वरिष्ठ नगर सेवक महादेव शिवगन ने अपने अपने वार्ड के नाले की सफाई की वस्तु स्थिति बताई। चेंबूर में हम सभी लोग, सभी नगर सेवक हमारे चेंबूर के प्रयास कर रहे हैं कि हम चेंबूर में पानी कहीं रुक के, पानी का जमावड़ा हो के लोगों को परेशानी ना हो, ये हिसाब से हम काम कर रहे हैं और हमें उम्मीद है कि हमें पानी कहीं रुकेगा नहीं चेंबूर में। भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय अमित साटम जे आमदार साहेब आज त्यांच्या म्हणजे सकाळीच त्यांनी 8 वाजल्यापासून उपनगराचे जे पण काही नाले आहेत, मुलुंड असू दे, घाटकोपर असू दे आणि त्याच्यानंतर चेंबूरमध्ये ते आले होते। त्यांच्याबरोबर सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढाचे आले होते, आमदार सन्माननीय मिहिर कोटेचा सर आले होते, सन्माननीय स्टँडिंग कमिटी चेअरमन प्रभाकर शिंदे होते, गटनेता सभागृह नेता गणेश खणखरजी पण आले होते, भालचंद्र सिरसाट पण आलेले होते। आज चेंबूरमध्ये प्रथम त्यांनी एमवेश मधले 3 नाल्यांची पाहणी केली त्यांनी। तर त्याच्यामध्ये चेंबूरमध्ये माझ्या विभागामधला 152 विभागामधला सुभाष नगरचा नाला, त्याच्यानंतर 154 मधला चरई नाला आणि 155 मधला माहुल नाला, जिजामाता नगर नाला। तर अशा 3 याची पाहणी केली, कारण चेंबूर वेस्टला जो पण कॉन्ट्रॅक्टर होता अगोदरचा त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्यामुळे त्याच्यानंतर परत 2 जणांनी ते टेंडर भरलं होतं आणि परत त्यांनी पाठीमागे घेतले। तर त्याच्यामुळे इथे कॉन्ट्रॅक्टर लवकर भेटला नाही आणि त्याच्यामुळे गेल्या आठवड्यातच काम सुरू झालेलं आहे। पण काम सुद्धा सुरू पाहिलं आम्ही, कारण मी सुद्धा परवाच्या म्हणजे 2 दिवसापूर्वीच त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी महापौर मॅडम आल्या होत्या, त्यांनी पण सोमया नाला बघितला होता आणि माहुलचा पण एक नाला पाहिला होता आणि डेपोच्या समोरचा। तर असं आमच्या सर्वांच्या व्हिजिट चाललेले आणि मी स्वतः सुद्धा श्रमजीवी नाला असू दे, सुभाषनगर नाला अधिकार हे
आणखी चेंबूर वेस्टमध्ये 17 नाले, तर 17 नाल्यांपैकी 8 ते 10 नाल्यांची आम्ही पाहणी केलेली आहे. तर असं आढळून येते की काम चालू आहे, पण ते धीमी गतीने काम चालू आहे. तर ज्याप्रमाणे काम व्हायला पाहिजे त्याप्रमाणे अजून काम झालेलं नाही आणि तोंडावरच पावसाळा आलेला आहे. तर त्या निमित्ताने मुंबई अध्यक्ष अमितजी साटमजींनी त्यांना सूचना दिलेल्या आहे. वॉर्ड ऑफिसर होते, DMC मॅडम होत्या, ह्याचे SWDचे सर्व अधिकारी होते. तर आणि जे छोटे नाले ते आता ह्यावेळेस संस्थांना दिलेले आहे. तर ते बऱ्यापैकी काम चालू आहे. परंतु मोठ्या नाल्याचा कॉन्ट्रॅक्टरच लेट आल्यामुळे तिथे अजून काम तेवढं झालेलं नाही आणि पावसाळा जवळ आलेला आहे. तर त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब हे नाल्यांचे इथे काही प्रॉब्लेम होऊ नये. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर ही नाले साफसफाई 31 मेच्या अगोदर करून घ्यावी लवकरात लवकर. आणि पुढचं म्हणजे परत ते बोलले की 1 आठवड्यानंतर मी परत इथे व्हिजिट घेईल, कारण इथलची अवस्था थोडीशी गंभीर आहे. आणि RCFच्या इथे सुद्धा RCFच्या इकडे कलवट गेलेले, तर ते कलवट सुद्धा साफ वगैरे आणि सर्वच ठिकाणची कलवट साफ झाली तर पाणी जरा व्यवस्थित मार्ग मिळतो जायला. तर त्या निमित्ताने ते कलवट सुद्धा साफ करण्याची खूप गरज आहे. तर DMC मॅडमला विचारलं असता, वॉर्ड ऑफिसरला विचारलं असता सन्माननीय आमदार अमित साटमजींनी, तेव्हा त्यांनी सांगितलंय की आमची RCFच्या अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग झालेली आहे. ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतात आणि ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही लवकरात लवकर करून घ्यायचा प्रयत्न करतो. तर असं अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. मी अमितजींचे खूप खूप मनापासून आभार मानते. पालकमंत्री आमचे मंगलजी लोढा साहेब असतील, आमदार मिहिर कोटेजा असतील, स्टँडिंग गटनेता सभागृह नेता गणेश खणकर जे असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन प्रभाकर शिंदे आणि सर्वच आमच्या नगरसेवक महादेव शिवगणजी होते, सुषम सावंतजी होते, कशिश फुलवारेजी पण होत्या. त्या सुद्धा सर्व नालेवर आले होते. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि सर्वात म्हणजे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व 3 मंडळाचे सर्व कार्यकर्ते आले होते. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. ह्यावेळेस श्रमजीवी नाल्याच्या तिकडे थोडंसं पाणी, कारण गेल्या वेळेस आम्ही बघितलं तर कुर्ला सिग्नलच्या इकडं मेट्रोने ना ते नाला बंद केला होता आणि तो नाला बंद केल्यामुळे तिकडून सर्व पाणी उलटं मारत होतं आणि पूर्ण इकडे श्रमजीवी नाल्याच्या इथून आपल्या चेंबूर सेल कॉलनीच्या इथे पाणी खूप भरलं. तर ह्यावेळेस पाणी इतकं भरणार नाही असं अधिकारी सांगतायत. आणि गेल्या वेळेस आपल्या स्वास्तिक पार्कमध्ये म्हणजे चंद्रोदयमध्ये सुद्धा खूप पाणी भरलं होतं की जो नाला MMRDने तो बंद केला होता मेट्रोने. तर तो नाला आम्ही आता व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि तो त्याच्यातून पाणी व्यवस्थितपणे जाईल असं शक्यता आहे. पण आता जसं की मोठ्या नाल्यांचा कॉन्ट्रॅक्टरच लेट आल्यामुळे काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. जो गाळ काढलेला आहे तो उचलणं पण तितकंच गरजेचं आहे. जेव्हा तो गाळ उचलला जाईल त्यावेळेस सुरळीत पाण्याचा प्रवाह चालू होईल.